विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स और सेंटेन्सेस फॉर. एक सेंटेन्स दिलंय, या सेंटेन्सचं करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स काय असेल असं म्हटलंय. मग आता बघा, वी ऍडमिट दॅट वी वेंट टू सी अ फिल्म असं म्हटलंय. जे बोललं गेलं, मी काय म्हटलं, जे बोललं गेलं ते पाहिजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. घेतलंय का डबल इन्व्हर्टेड मध्ये? आम्ही ऍडमिट करतो की आम्ही मूवी बघायला गेलो होतो. वी ऍडमिट दॅट वी वेंट टू सी अ फिल्म, आणि ते बोललं गेले कोणतरी व्यक्तीच्या तोंडून, म्हणून डबल इन्व्हर्टेड मध्ये. आता बघा, याचा आपल्याला करायचं निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स करताना, म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स करताना जो मुख्य क्रियापद दिलेलं असतं त्याचा अँटोनिम घ्यायचा, आणि मेन क्लॉज जो आहे त्याच्यामध्येच आपण निगेटिव्ह वर्ड टाकायचे. आता बघा, हे फार शॉर्ट मध्ये सांगितलं. आता आपण ते पाहूयात कशा प्रकारे. वी ऍडमिट दॅट वी डिड नॉट गो टू सी द फिल्म. आता हे तर उलट झालं, म्हणजे आम्ही मान्य करतो की आम्ही मूवी बघायला गेलो नाही असं म्हणते. आम्ही इथं काय म्हटलेलं आहे, वी ऍडमिट दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. आम्ही मान्य करतो की आम्ही मूवी बघायला गेलो होतो. इथं म्हणते आम्ही मान्य करतो की आम्ही मूवी बघायला गेलो नव्हतो, म्हणून एक इनकरेक्ट. बी बघा, वी ऍडमिट गोइंग नॉट टू सी अ फिल्म. वी ऍडमिट गोइंग नॉट टू सी अ फिल्म, आम्ही गेलो होतो परंतु मूवी न पाहण्यासाठी. इनकरेक्ट, मिनिंग वेगळा आहे. बरोबर. थर्ड बघा, सी, वी डिनाय दॅट. आता ऍडमिटचा अँटोनिम काय झालं? डिनाय झालं. बरोबर का? वी डिनाय दॅट वी डिड नॉट गो. आता लक्षात घ्या, मी काय म्हटलं, जो आपला जे आपलं सेंटेन्स दिलेला आहे त्या सेंटेन्समध्ये मेन जी आपली क्रिया आहे, वर्ब जो आहे, त्याचं अँटोनिम घ्यायचं, आणि त्याच क्लॉज मध्ये अँटोनिम घेत असताना आम्ही ते केलं नाही. बघा, आता इथे काय आम्ही ऍडमिट करतो, मग याचा अँटोनिम म्हणजे आम्ही करत नाही, म्हणजे याचा अँटोनिम घेतल्यानंतर लगेच आपल्याला निगेटिव्ह वर्ड घ्यावा लागेल. इथे त्यांनी वेगळं केलंय. वी डिनाय दॅट या क्लॉज मध्ये नाही घेतलं, पुढच्या क्लॉज मध्ये घेतलं, इथे डिड नॉट घेतलाय. ते इनकरेक्ट, तिथे नाही पाहिजे. कुठं पाहिजे बघा, वी डू नॉट डिनाय दॅट. आम्ही डिनाय करत नाहीये की आम्ही मूवी बघायला गेलो. कळालं का? सेंटेन्स डी याच्यामुळे करेक्ट आहे, सेंटेन्स सी इनकरेक्ट आहे, कारण त्यांनी डिड नॉट हा पुढे घेतलेला, आपल्या पुढे नाही पाहिजे. ज्या ठिकाणी आपण मेन जो आपला वर्ब आहे त्याचं जे अँटोनिम घेतले ना, त्याच्या बरोबर आपल्याला आम्ही तसं केलं नाही. वी डू नॉट डिनाय दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. कळालं का? म्हणजे आम्ही मूवी बघायला गेलो नाही हे आम्ही मूवी बघायला गेलो हे आम्ही मान्य करतो. याचा अँटोनिम निगेटिव्ह कसं होईल? आम्ही मूवी बघायला, आम्ही नाकारत नाहीये. बघा, नाही लगेच यायला पाहिजे. आम्ही नाकारत नाहीये की आम्ही मूवी बघायला गेलो, म्हणजे आम्ही मूवी बघायला गेलो हे आम्ही मान्य करतो. कळाले का? म्हणून सेंटेन्स डी इज करेक्ट. ओनली डी गुड आहे. नंबर 4 इज द आन्सर.